टोरेस घोटाळ्याच्या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, गुंतवणूकदारांची संख्या 2000वरती असल्याची आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची कोर्टामध्ये माहिती। टोरेस गैरव्यवहाराच्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेची कांदिवली पोईसरमध्ये छापेमारी। 29 डिसेंबरला कार्यालय सुरू करण्यात आलेलं कार्यालय हे 6 दिवसांमध्ये बंद करावं लागलं। बंद कार्यालय उघडून ईओडब्ल्यू कडून तपासणी। मुंबई महानगरपालिकेकडून थकबाकी रक्कम न मिळाल्यामुळे औषध पुरवठादारांकडून औषध पुरवठा बंद करण्याचा इशारा। महानगरपालिकेकडून 120 कोटींची थकबाकी। थकबाकीच्या प्रकरणी ऑल फूड अँड ड्रग्ज असोसिएशनचं पालिकेला पत्र। उद्यापासून पैसे देण्यास सुरुवात करणार असल्याची पालिकेची माहिती। बदलापूरमधील अल्पवयीन मुलींवरती अत्याचाराच्या प्रकरणामधला खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जलद गतीने संपवा। या प्रकरणी महिला वकिलाची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करा। हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश। बनावट नोटा छापून विक्री करणाऱ्या 4 आरोपींना मुंबई पोलिसांकडून अटक। आरोपींकडून 500 रुपयांच्या 200 बनावट नोटाही जप्त। आरोपी खऱ्या नोटांमध्ये बनावट नोटा खर्च करायचे। मुंबईच्या भायखळ्यामध्ये आढळून आलेल्या बनावट नोटांचं पालघरपर्यंत धागेदोरे। वाडा तालुक्यामधल्या नेहालपाडा गावामध्ये बनावट नोटा छापल्या जात असल्याचं उघड। 2 जण पोलिसांच्या ताब्यात। 5 वर्षामध्ये 834 बेस्टच्या अपघातामध्ये 88 नागरिकांचा मृत्यू। बेस्टकडून 42 कोटी 40 लाखांची आर्थिक नुकसान भरपाई। 12 बडतर्फ आणि 24 कर्मचारी निलंबित। आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगलींना आरटीआयद्वारे बेस्टनं दिली माहिती। वसई रेल्वे स्थानकावरती आरपीएफ जवानाला प्रवाशाचा चावा। प्रवासी पोलिसांच्या ताब्यात। डहाणूकडून चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकलच्या दिव्यांग डब्यामध्ये संबंधित प्रवासी बेकायदेशीरपणे प्रवास करत होता। वसई विरार महानगरपालिकेची पाईपलाईन फुटली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।